नमस्कार मित्रांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच छान असा रिव्ह्यू ऐकायचा आहे बरं का. कारण युगंधरला समजलेलं असतं की शिल्पाने आनंदीसोबत काय केलेलं आहे आणि त्यामुळे तिला फोन करून सरळ सरळ इथे गाठोडं बांधायला सांगितलेलं असतं. खूप मजा आलेली आहे बरं का आजच्या प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये. एवढंच नाही तर बरं का, आज मीडियावाल्यांसमोर ना युगंधरने आनंदीची बाजू घेतलेली असते आणि आनंदीच्या कपड्याबद्दल आवाज उचलणाऱ्या किंवा तिच्या कपड्यांना नावं ठेवणाऱ्या आणि तिला कशा पद्धतीने इथे जे काही सुनावत आहेत मीडियावाले, त्या सगळ्यांना युगंधरने शेवटी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. हेच आपल्याला याच्या रिव्ह्यूमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतोय आनंदी ही आता कारमध्ये बसून त्या रेड कार्पेटच्या ठिकाणी पोहोचलेली असते. जेव्हा ती तिथे जाऊन पोहोचते त्यावेळेला मात्र इथे आता आनंदी म्हणत असते, आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहेत का. तेवढ्यात शिर्केचा कॉल आलेला असतो आणि शिर्केचा कॉल आल्यानंतर आता मात्र इकडे ड्रायव्हर म्हणत असतो, बस आम्ही थोड्याच वेळामध्ये तिथपर्यंत येऊन पोहोचतोय. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे आनंदी म्हणत असते, पण काही झालं तरीसुद्धा मी मात्र अजिबातच जाऊ शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे ड्रायव्हर म्हणत असतो, हे बघा मालकीनबाई, आता आपण त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला मात्र इथे तुम्हाला जावं लागणार आहे, असं म्हणून तो आता दरवाजा उघडत असतो आणि जेव्हा दरवाजा उघडायला जातो त्यावेळेला मात्र इथे आता आनंदी तशीच बसलेली असते. आनंदी काही केल्या येत नाही आणि काही केल्या न आल्यामुळे आता ड्रायव्हर म्हणत असतो, हे बघा मालक साहेब, मालकीनबाई, असं करून अजिबात चालणार नाही आहे. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हाला जावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर जो काही दरवाजा आहे तो उघडलेला आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही जर नाही गेलात तर सगळे मीडियावाले तुमच्याकडे लक्ष वेधून आहेत आणि ते मात्र तुम्हालाच पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही ताबडतोब इथे वेळ घालवू नका आणि ताबडतोब लगेचच इथे या, असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. तेव्हा युगंधरचं लक्ष मात्र आनंदीकडे जातं आणि युगंधरचं लक्ष आनंदीकडे गेल्यानंतर आता लगेचच युगंधर म्हणत असतो, आनंदी नेमकी अशी का करते मला तर कळतच नाही आहे. बहुतेक ना एवढा मोठा सोहळा तिने याआधी कधीच पाहायला नसेल आणि त्यामुळे कदाचित ती तशी वागत असावी. पण आता मात्र मला काहीतरी करावं लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता युगंधर मनामध्ये म्हणत असतो, मी आता स्वतःच जातो आणि स्वतःच जाऊन इकडे ना तिच्या हाताला धरतो आणि हाताला धरूनच तिला ना इथे घेऊन येतो. म्हणजे नेमकं काय होईल, तिचा कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ती मात्र इथे येईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इकडे लगेचच युगंधर तिकडे जाणार असतो. पण तेवढ्यातच आता इथे मात्र ड्रायव्हरने आनंदीला समजून सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इकडे ती निघालेली असते. आता ती निघाल्यानंतर लगेचच आपण पाहतो इकडे शिल्पाने टी व्ही लावून हा लाईव्ह टेलिकास्ट ती पाहत असते. आता माई आणि सोबतच बापू ह्या दोघांना सुद्धा हा जो काही लाईव्ह टेलिकास्ट आहे तो पाहायचा असतो आणि त्यामुळे मात्र इकडे आता ते कनेक्ट झालेलं असतं आणि कनेक्ट झाल्यानंतर आनंदीला सांगत असतात की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे आणि तुला मात्र कुठे जायचं आहे आणि कुठून कुठेपर्यंत तुला पोहोचायचं आहे, हे सगळं आता इकडे त्या सांगू लागलेले असतात. आणि हे सगळं काही सांगू लागल्यानंतर आता लगेचच मात्र आनंदी ही आता खाली उतरते आणि गाडीतून खाली उतरल्याबरोबर आता आनंदीची जे काही सँडल आहेत त्या सँडल मात्र इथे जमिनीवर येऊन पोचलेले असतात आणि तेव्हा येणाऱ्या आनंदीकडे ह्या युगंधरचं लक्ष जातं आणि येणाऱ्या आनंदीकडे युगंधरचं लक्ष गेल्यानंतर आता मात्र इकडे माई म्हणत असतात, हे बघ आनंदी, आता तू ना रेड कार्पेटवर उभी आहेस आणि रेड कार्पेटवर उभी असताना आता समोर तू 4 ते 5 पावलं सरळ पुढे जा
तुझ्या समोर इथे मीडियावाले आहेत आणि त्याचबरोबर इथे युगंधरसुद्धा तिथे उभा आहे. आता आनंदी 4 ते 5 पावलं पुढे जाते, पण जेव्हा युगंधरचं लक्ष आनंदीच्या ह्या लुककडे जातं तेव्हा मात्र इकडे युगंधरला धक्काच बसतो. आता युगंधर म्हणत असतो हे सगळं काही काय आहे, आणि त्याचबरोबर आनंदी मात्र अशा वेशामध्ये इथे कशी काय आलेली आहे ही गोष्ट मात्र त्याला अजिबात समजत नसते. आणि त्यामुळे मात्र इकडे आता तो विचार करत असतो की हे सगळं काही काय आहे म्हणून. तेव्हा तिथे जमलेल्या ज्या काही बायका आहेत त्यासुद्धा आता इकडे बोलत असतात हे सगळं काही काय आहे. इथे निंबाळकरांच्या ह्या सुनेने तर आता मात्र सगळे काही धाबे इथे संस्कृती आणि त्याचबरोबर संस्कार वेशीवर टांगलेले आहेत. इथे जर निंबाळकरांची सून अशा पद्धतीने वागत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर ती ह्या पद्धतीने करत असेल तर बाकीच्यांचं काय घेऊन बसायचं. आणि त्याचबरोबर हे लोक नेमके संस्कार कुणाला शिकवत आहेत आणि काय करत आहेत. हा मात्र इथे पारंपरिक सोहळा आहे आणि पारंपरिक सोहळा असून जर इथे युगंधर निंबाळकरांची बायकोच अशा वेशामध्ये इथे आलेली असेल तर नेमकं हे सगळं काही काय सुरू आहे असं सुद्धा आता इकडे त्या बायका बोलत असतात. आता मात्र इकडे युगंधर आनंदीच्या समोर जाऊन उभा राहतो. आनंदी मात्र तिच्या उघड्या अंगावर दोन्ही हात ठेवण्याचं काम करत असते आणि दोन्ही हात ठेवल्यानंतर युगंधर म्हणत असतो आनंदी हे सगळं काही काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुझी हिंमत कशी झाली. अगं तुला मी इथे पैठणी नेसायला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर त्यावर दागिनेसुद्धा घालायला सांगितले होते, मग तू ह्या अशा गाऊनमध्ये इथे काय करत आहेस, का अशी वागलेली आहेस, असं युगंधर आनंदीला स्पष्टपणे बोलत असतो. आनंदी मात्र एक अक्षरसुद्धा आता इकडे बोलत नसते. त्यानंतर मात्र मीडियावाल्यांचे प्रश्न आनंदीला असतात. मीडियावाले म्हणत असतात जर तुमचीच घरची लोक ह्या पद्धतीने वागायला लागली तर मग आता काय करायचं. तेव्हा मात्र युगंधर आनंदीला पुन्हा विचारत असतो आनंदी तू अशी का वागलेली आहेस. मला मी विचारलेल्या सर्व काही प्रश्नांची मला उत्तरं हवी आहेत. आनंदी बोल, अशा पद्धतीने तू इथे का आलेली आहेस आणि त्याचबरोबर अशी का वागलेली आहेस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यावेळेला मात्र इकडे माई आणि बापू मोबाईलवर हे सगळं काही ऐकत असतात. तेव्हा माई म्हणत असतात काय झालेलं आहे नेमकं आणि हा युगंधर आनंदीवर एवढं का चिडलेला आहे, नेमकं सगळं काही काय आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यावेळेला मात्र इथे बापू म्हणत असतात आपण एक काम करूया, इथे ना मोठ्या टी व्हीवरती स्क्रीनवरती सगळं काही लाईव्ह दिसेल, आपण तिथे जाऊयात आणि तिथे जाऊन हे सगळं काही पाहूयात, म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना तिथे जाऊन दिसतील. असं म्हटल्याबरोबर आता माई आणि बापू इथे समोर येतात. माई आणि बापू जेव्हा समोर येतात त्यावेळेला मात्र इकडे हे आनंदीचं रूप पाहून त्यांनासुद्धा धक्का बसतो. ते विचार करत असतात की हे सगळं काही काय आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता लगेचच माई म्हणत असतात आनंदी अशा ह्याच्यामध्ये इथंपर्यंत जाऊन नेमकी पोहोचली कशी, हे सगळं काही काय आहे. आणि त्याचबरोबर आनंदीने हे वेस्टर्न कपडे घातले तरी कसे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र शिल्पा अक्षरशः तोंडाला हात लावूनच उभी असते. आणि तोंडाला हात लावून उभी असताना आता मात्र इकडे माईचा भडका उडतो आणि माई सरळ सरळ शिल्पावर आवाज चढवून बोलत असतात आणि म्हणत असतात हे सगळं काही काय आहे शिल्पा, ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेस ना, बोल शिल्पा, हे सगळं तू का केलंस. अगं आनंदीला इकडे पैठणी नेसून पाठवायचं होतं, मग आनंदीला जर पैठणी नेसून पाठवायचं होतं तर आनंदी मात्र तिथे ह्या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये कशी काय पोचली, हे सगळं तू केलेलं आहेस ना, का अशी वागलीस शिल्पा तू. अगं कोण आहेस तू, तू युगंधरची बहीण आहेस ना, कारण आज तुझ्या अहंकारामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं तुला दिसत नाही आहे का, असं सुद्धा आता स्पष्ट शब्दामध्ये इकडे माईंनी सुनावलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता तिथे हा विद्याधर जाऊन पोचलेला असतो. तेवढ्यातच युगंधर मनामध्ये म्हणत असतो हा आणि आता इथे काय करत आहे, ह्याची इथे येण्याची हिंमत कशी झाली आणि ह्याला मात्र इथे कोणी बोलवलं आहे, असं सुद्धा आता इकडे
तो बोलत असतो. पण जेव्हा तो तिथे येतो त्यावेळेला मात्र इथे लगेचच आपण पाहतो की तो म्हणत असतो, "अगं बाई, 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 आनंदी वहिनी, अगं काय हे? तू अशा वेशामध्ये इथे कशी काय येऊन पोहोचलीस? म्हणजे अगं तू निंबाळकर घराण्याची सून आहेस ना. निंबाळकर घराण्याची सून कशी पारंपरिक वेशामध्ये पैठणी, भरजर साडी, त्यानंतर एवढे सगळे मौल्यवान दागिने घालून तिने यायला हवं होतं. पण तू अशा वेशामध्ये कशी काय आलीस? नेमकं तुझं काय चाललेलं आहे?" असं मुद्दामच आता हा बोलू लागलेला असतो. आणि माझ्या भावाने इथे कमवलेली एवढी इज्जत आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र इकडे आता तो धाब्यावरच टाकल्यास की. "अगं वहिनी, असं कसं कोण वागतं? आणि मीडियावाल्यासमोर, त्याचबरोबर हा जो काही आहे ना तो पारंपरिक सोहळा आहे आणि हा पारंपरिक सोहळा असल्यामुळे तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस गं वहिनी? अगं इकडे तू तर ह्या गाऊनवर आलेली आहेस आणि गाऊनवर आल्यानंतर आता काय होणार आहे?" माई मात्र हे सगळं काही ऐकत असतात. माईंना तर आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता मात्र आनंदी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करेल आणि काय करेल हे मात्र आता इकडे त्यांना समजतच नसतं. पण आता प्रेक्षकांनो एवढंच नाही तर इथे हा विद्याधर सगळं काही बोलत असतो आणि सगळं काही बोलल्यानंतर युगंधर मात्र काहीच बोलत नाही. फक्त तो त्याचं बोलणं ऐकून घेत असतो. विद्याधरचं तोंड मात्र सुरूच असतं. तो म्हणत असतो, "माझ्या भावाने एवढं नाव कमवलंय, माझ्या भावाने एवढं सगळं काही कमवलंय आणि आज मात्र आनंदीमुळे इथे ते सगळं काही धुळीस मिळालेलं आहे. अगं तू इकडे ह्या निंबाळकर घराण्यांची सून आहेस आणि सून असून जर तू अशी वागत असलीस तर मग कसं होणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे समजायला हव्या ना. तू असं नव्हतं करायला पाहिजे." असं सुद्धा आता मात्र इकडे लगेचच तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना आनंदी मात्र काहीही तोंडातून बोलत नाही. ती मात्र अगदी शांतपणे उभं राहिलेली असते. तिला तर कळत नसतं की आता मात्र ह्या सगळ्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं. ह्या सगळ्या गोष्टी आता मात्र इकडे तिला कळू लागलेल्या नसतात. आता शिर्केंना तर प्रचंड राग येतो की हा विद्याधर इथे येऊन टपकलाय आणि विद्याधर टपकलाय तर टपकलाय, पण अशा पद्धतीने एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतोय हे मात्र अजिबातच त्याला आवडत नसतं. आता पुन्हा काही बायका जमलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात, "अगदी बरोबर आहे. इथे निंबाळकरांच्या घराण्याला जरी हे पद्धतीने अशा पद्धतीने केलेलं शोभत असेल तर मग आमच्यासारख्या लोकांकडून तुम्ही कशा आणि कोणत्या अपेक्षा करताय?" आता मात्र आनंदीला इकडे भीती वाटू लागलेली असते की मीडियावाले, त्याचबरोबर हे सगळे काही लोक आणि त्याचबरोबर मी अशा पद्धतीने इथे आलेले आहे, मी काय करावं ह्या मात्र गोष्टी आता आनंदीला समजू लागलेल्या नसतात. आनंदी मात्र आता लगेचच इकडे स्वतःचा हात तिच्या गळ्याभोवती गुंडाळत असते. आता माईंचा पारा पुन्हा शिल्पावर चढलेला असतो. माई म्हणत असतात, "शिल्पा, अगं भाऊजई आहेस ना, आता भाऊजईला इथे समजून घ्यायचं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी तू इकडे सोडून देतेस आणि त्यानंतर तुझा असा काय गं युगो एवढा दुखवलाय, एवढा सगळं तू का करतेस? अगं ह्या सगळ्या गोष्टी करून तुला नेमकं काय मिळणार आहे? का अशी वागते शिल्पा तू?" त्यावेळेला मात्र शिल्पा उठून उभी राहते आणि म्हणत असते, "हो, आज मात्र इकडे मला फार आनंद झालाय, कारण मला हे सगळं काही पाहायचं होतं. उघड्या डोळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला पाहायच्या होत्या आणि म्हणूनच मी हे मुद्दामून केले. कारण ह्या थर्ड क्लास असलेल्या आणि त्याचबरोबर इथे भिक्कारड्या पोरीला मी माझ्या भावाबरोबर उभी कशी काय बघू शकते? एवढंच नाही तर इथे मात्र तुम्ही तिच्याबरोबर मला इथे पृथ्वीच्या त्या इव्हेंटमध्ये एकत्र चालायला लावलं. तिची आणि माझी बराबरी होऊ शकत नाही आणि तुम्ही म्हणता ना की हे मी सगळं का केलंय, तर ह्या असल्या पोरीला मी तयार करायचं, ह्या शिल्पाने तयार करायचं, हे मात्र कदापिही शक्य नाही आहे. होऊ दे ना, कळू दे, युगंधरला सुद्धा कळू दे. जो युगंधर इथे आनंदीला डोक्यावर घेऊन नाचू लागलेला आहे ना, त्याला सुद्धा कळू दे की ती आनंदी कुठल्या लायकीची आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा तिला मात्र ह्या घराची सून होण्याचा, माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा काही एक अधिकार नाही आहे. हे सुद्धा आता इकडे तिला समजलंच पाहिजे. असं सुद्धा शिल्पा इथे बोलत असते आणि आज मात्र मला हेच हवं होतं. आज इथे ह्या रेड कार्पेट
कार्पेटवर जो काही हंगामा, जो काही तमाशा होणार आहे ना, तोच मला इथे माझ्या उघड्या डोळ्यांनी मला पाहायचा होता. आणि जसं जसं मी इथे ठरवलंय, ज्या ज्या गोष्टी इथे मी केलेल्या आहेत ना, त्या गोष्टी त्याच पद्धतीने होत आहेत. यातच मला मात्र फार जास्त आनंद आहे, फार जास्त सुख आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र माईला धक्का बसलेला असतो की ही शिल्पा अशा पद्धतीने बोलते. आणि त्याचबरोबर शिल्पाला आता कुठल्या शब्दामध्ये उत्तर द्यावं हे मात्र माईला समजेन असं झालं असतं. तरीसुद्धा माई म्हणत असतात, अगं कमीत कमी युगंधरचा तरी विचार करायचाच. युगंधरला काय वाटेल काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तरी एकदा विचार करायचाच ना. का अशी वागलेली आहे शिल्पा तू? तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, आता अजून पुढे मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आतला पुढे शिल्पा बोलू लागलेली असते. तर आता मात्र इकडे हे मीडियावाले पुन्हा एकदा काही प्रश्न विचारत असतात. त्याचबरोबर तिथे आलेले इतर गेस्टसुद्धा प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात, तुमच्यामुळे अशा पद्धतीची संस्कृती इथे घडणं शक्यच नाही आहे. तुमच्या अशा वेस्टर्न कपड्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. अहो तुम्ही अशा पद्धतीने केलं तर कसं काय चालणार आहे? आता मात्र तुम्हाला या कार्यक्रमामध्ये थांबण्याचा काही एक अधिकार नाही आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून जा, असं सुद्धा आता इकडे ते मीडियावाले आनंदीला बोलत असतात. तेव्हा आनंदी मात्र युगंधरला म्हणत असते, मालक साहेब मी अजून जर इथे थांबले तर माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला चालणार नाही आहे. मी इथून निघून जाते. असं म्हणून आनंदी जाणार. तेवढ्यातच युगंधर मात्र आनंदीच्या हाताला धरतो आणि आनंदीच्या हाताला धरल्यानंतर तिला मात्र तो जागीच थांबवण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो, थांब आनंदी, तुला कुठेही निघून जाण्याची काही गरज नाही आहे. असं म्हणून जेव्हा युगंधर आनंदीला थांबवतो त्यावेळेला मात्र सगळेजण चकितच होतात. इकडे माईंना तर आनंद झालेला असतो, पण शिल्पा मात्र तोंडावरच पडलेली असते. आता युगंधर म्हणत असतो, मी युगंधर निंबाळकर, बरोबर, आज तुम्ही मला इथे अवॉर्ड घ्यायला बोलवलं आहे. खरं तर हा पारंपरिक लूक आहे. त्याचबरोबर इथे ना वेस्टर्न कपड्यांना अलाउड नव्हतं, म्हणजे सगळ्यांनी पारंपरिक थीम ठेवली होती, मान्य आहे मला. पण आज मात्र तुम्ही आनंदीला म्हणताय की तिने संस्कृती मोडली आहे. त्याचबरोबर इथे तिची ह्या कार्यक्रमामध्ये थांबण्याची लायकी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बोलत आहात. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बोलतात ना तेव्हा मात्र आनंदीचं कारण नाही तुम्ही समजून घेतलं, किंवा आनंदीने इथे हा लूक करून आलेले आहे तर तो लूक करून तिने यायलाच नको होतं, त्यामध्ये तिचं चुकलंच आहे. पण त्या लूकमध्ये मात्र इथे तिने तिची संस्कृती जपली आहे, ही गोष्ट तुम्ही नोटीस केली नाही आहे का? आनंदीने इथे गाऊन घातला आहे, पण त्या गाऊनबरोबरच इथे ती ज्या सौभाग्याला किंवा ज्या अलंकाराला स्वतःला पवित्र मानते ते मात्र ती घालायला विसरली नाही आहे. म्हणजे वेस्टर्न लूकमध्ये सुद्धा तिने काळ्या मण्यांचं मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातलेलंच आहे ना. ही गोष्ट तुम्हाला तिला दिसली नाही आहे का? तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं काय दुर्लक्ष केलं? मग मला सांगा, फक्त इथे एखाद्याच्या कपड्यावरून तो किती संस्कृतीवान आहे किंवा त्याने किती संस्कृती जपली आहे, त्याचबरोबर तो किती संस्कारी आहे, ह्या गोष्टी ठरत जर असल्या तर मग तुम्ही तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याचं असलेलं मंगळसूत्र पाहायला कसे काय विसरले? तुम्हाला ते दिसलं नाही आहे का? असं स्पष्टपणे युगंधर बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलत असताना मात्र आता इकडे शिल्पाला अजूनच टेन्शन आलेलं असतं. शिल्पा मात्र लगेचच उठून उभी राहते आणि उठून उभी राहिल्यानंतर आता ती हे सगळं काही पाहत असते. तिला तर हे सगळं काही होत असताना आता अजूनच धक्का बसू लागलेला असतो की हे सगळं काय होतंय आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, असा सुद्धा आता इकडे शिल्पा विचार करत असते. सोबतच प्रेक्षकांनो आता मात्र इकडे युगंधर म्हणत असतो, माझ्या बायकोने म्हणजेच इथे आनंदी निंबाळकरने इथे तिच्या पायामध्ये घातलेल्या हिल्स सँडल्स तुम्हाला दिसल्या, पण तिच्या पायामध्ये असलेले जोडवे मात्र तुम्हाला दिसले नाही आहे का? तिने तिची संस्कृती पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे ती माझी अर्धांगिनी आहे आणि जर आनंदी तुम्हाला या कार्यक्रमामध्ये चालणार नसेल तर मला हा जो काही तुमचा ग्लोबल अवॉर्ड आहे तो अवॉर्ड घेण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही जर एखाद्याच्या
कपड्यांवरून त्याला जज करत असाल आणि एखाद्यांच्या कपड्यांवरून जर तुम्ही त्यांची संस्कृती आणि संस्कार काढणार असाल तर मग मात्र मला इथे तुमच्या कोणत्याही गोष्टी आणि त्याचबरोबर इथे मला तुमचं काहीही नको आहे. मला हा तुमचा अवॉर्ड फंक्शनच इथे अटेंड करायचा नाही. जर माझी बायको या अवॉर्ड फंक्शनमध्ये राहणार नसेल तर, असं बोलल्याबरोबर आता मात्र मीडियामध्ये कुजबुजाला सुरुवात झालेली असते आणि इथे मात्र हा जो काही विद्याधर आहे त्या विद्याधरचे सगळे मनसुबे इथे युगंधरच्या ह्या अशा वागण्यामुळे आणि आनंदीच्या त्या लुकमुळे हाणून पाडलेले असतात. कारण आनंदीने जरी वेस्टर्न कपडे घातलेले असले तरीसुद्धा त्यावर मात्र ती मंगळसूत्र घालायला विसरलेली नसते आणि सोबतच पायामधली जोडवी ही सुद्धा घालायला ती विसरलेली नसते. आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता युगंधरच्या पूर्ण लक्षात आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी मागे खरा मास्टरमाइंड कोण आहे. कारण आनंदीने हे स्वतः तर मुद्दामून केलेलं नसणारच आहे. कारण आनंदीने इथे फक्त आणि फक्त इथे मला समाधान मिळावं, त्याचबरोबर माझ्या आनंदासाठी ती ह्या फंक्शनमध्ये यायला तयार झाली होती, तर मग ती मला न आवडणार किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जाऊन ती असं काहीही करणार नाही याचा विश्वास मात्र इथे युगंधरला पूर्णपणे होता. आणि आज मात्र युगंधरने सर्वांसमोर ती माझी अर्धांगिनी आहे, ती माझी बायको आहे असं सांगितल्यानंतर आता मात्र माईंना प्रचंड आनंद झालेला असतो. माई हसू लागलेल्या असतात, पण सोबतच मात्र आता शिल्पाचा हा घाणेरडा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. तिला असं वाटत होतं की युगंधर मात्र आनंदीला धक्के मारत तिथून बाहेर काढून देईल आणि त्यानंतर मात्र इथे फक्त आणि फक्त तमाशा राडा आणि आनंदीला इकडे आपल्यासमोर नाक घासायला पण लावू शकतो असा काहीसा शिल्पाचा इथे डाव होता. पण तो सगळा डाव आता युगंधरच्या वागण्यामुळे फ्लॉप झालेला असतो. युगंधर म्हणत असतो, जर माझी बायको इथे राहणार नसेल, जर माझी बायको ह्या इथे राहणार नसेल तर मी सुद्धा इथे राहणार नाही असं सुद्धा तो स्पष्टपणे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र तो तिथून निघून आनंदीला घेऊन जायला सुद्धा तयार झालेला असतो. पण प्रेक्षकांनो असं अजिबात होत नाही. कारण आनंदीची ही बाजू आणि त्याचबरोबर आनंदीबद्दलचं मत इथे युगंधरने स्वतः मांडल्यामुळे आता मात्र इकडे मीडियामध्ये चर्चा सुरू झालेली असते. जेव्हा मीडिया पॉझिटिव्ह विचार करायला लागते त्यावेळेला मात्र हा जो काही विद्याधर आहे हा विद्याधर आता इथे फक्त पाहतच असतो. आनंदीचे डोळे पाण्याने तरळलेले असतात. आनंदीला मात्र आता इकडे युगंधरने तिची बाजू घेऊन बोलल्यामुळे खूप छान वाटत असतं. आज मात्र नवऱ्याचं कर्तव्य आज युगंधरने पार पाडलेलं असतं. आज मीडियासमोर, अख्ख्या जगासमोर, अख्ख्या पंचक्रोशीत इथे त्याने फक्त आणि फक्त आनंदी त्याची बायको असल्याचं सत्य जग जाहीर पद्धतीने केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आनंदीला खूप जास्त सुखावून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा असणार आहे बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये ना इथे युगंधरने हे सगळं काही हँडल केल्याच्या नंतर ना शिल्पाला कॉल केलेला आहे आणि शिल्पाला कॉल करून असं सांगितलेलं आहे की आनंदीला अशा पद्धतीचे कपडे घालण्यामध्ये फक्त तुझाच हात आहे आणि तू आनंदीला इथे गाऊन घालून पाठवला आहेस. त्यामुळे ताई तुला स्पष्टपणे मी सांगत आहे, तुझी जी काही बॅग आहे ना ती ताबडतोब तू भरायला घ्यायचीस आणि बॅग भरून तुझं गाठोडं बांधून तू आमच्या घरातून निघून जायचं असं स्पष्टपणे आता ह्या युगंधरने इथे शिल्पाला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र शिल्पाला आता खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीच्या खांद्यावर इथे जो काही युगंधर आहे त्या युगंधरने शाल टाकलेली असते आणि आनंदीला कव्हर केलेलं असतं. आता इकडे त्या दोघांना सुद्धा स्टेजवर बोलवण्यात येतं आणि स्टेजवर बोलवण्यात आल्यानंतर दोघेही जण जेव्हा स्टेजकडे जातात त्यावेळेला मात्र आनंदीच्या पायामधलं जे काही सँडल आहे ते सँडल तुटतं आणि ते सँडल तुटल्यानंतर आता मात्र आनंदी पडणार. तेवढ्यातच आता युगंधर मात्र इथे पडणाऱ्या आनंदीला वाचवत असतो आणि वाचवल्यानंतर तिला मात्र इकडे तो मिठीत पकडत असतो. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर जेव्हा मीडियावाले आनंदीला प्रश्न विचारतात
त्यावेळेला मात्र आनंदी सडेतोड पद्धतीने युगंधरच्या वतीने इंग्लिशमध्ये बोलत असते. पण आता मात्र जेव्हा आनंदीला तो पडण्यापासून सावरतो त्यावेळेला मात्र हा युगंधर आनंदीचा डोळ्यात डोळे घालून कितीतरी वेळ बघतच असतो. आज मात्र कितीतरी दिवसांनी आनंदीकडे त्याने असं डोळे भरून पाहिलंय आणि आनंदीच्या ह्या नाजूक साजूक चेहऱ्याकडे पाहून, त्याचबरोबर निरागस चेहऱ्याकडे पाहून आता युगंधर मात्र आनंदीच्या प्रेमात पडलेला आहे. हेच आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत अगदी मनापासून धन्यवाद.